पहिल्याच पेपरच्या दिवशी पेपर फुटीची घटना समोर आली। 10वीचा मराठीचा पेपर जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे फुटला। पेपर सुरू झाल्यावर अवघ्या 15 मिनिटात हा पेपर झेरॉक्स सेंटरवर मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली। त्यानंतर या पेपरच्या प्रिंट काढण्याचे काम सुरू होते। या प्रिंट परीक्षार्थींच्या नातेवाईक व मित्रांना देऊन त्यानंतर कॉपीचे प्रकार सुरू झाल्याच्या चर्चा आहेत। नाशिकमध्ये सासू सुनेची फ्री स्टाईल हाणामारी झाली, याचा व्हिडिओ समोर आला आहे। चक्क न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच ही घटना घडली। तारखेनिमित्त आमने सामने आलेल्या सासू सुनेमध्ये अशी काही तुफान हाणामारी झाली की त्यांना आपण कुठे वाद घालतो याचे देखील भान उरले नाही। अखेर पोलिसांनीच या वादात उडी घेत भांडण सोडवलं। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। भल्या पहाटे गाढ झोपेत असताना 5 मजुरांचा वाळूखाली दबून मृत्यू झाला आहे। जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मध्यरात्री 3:30 वाजता ही दुर्दैवी घटना घडली आहे। पहाटे हे मजूर गाढ झोपेत असताना वाळूच्या टिप्परने या शेडजवळ वाळू टाकली। या वाळूमुळे पत्र्यावर दबाव आला आणि शेड खचून या वाळूत 7 मजूर गाडले गेले। राज्य सरकारने महिलांसाठी अनेक खास योजना आणल्या आहेत। यातील लाडकी बहीण योजना आणि एसटी तिकिटात 50% सवलत या योजना सर्वात खास आहेत। परंतु आता या दोन्ही योजना बंद होण्याच्या मार्गावर आल्या आहेत, कारण की आता एसटी महामंडळाला या सवलतीमुळे मोठा फटका बसला आहे। त्यामुळे ही सवलत बंद करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे। जालना जिल्ह्यातील अंबड येथील बस स्थानकात दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास अंबड आगारातून सिल्लोडी येथे जाणारी बस क्रमांक MH20 DL 1606 ही बस गाडी जालना प्लॅटफॉर्मवर लावत असताना यातील बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने जालना प्लॅटफॉर्मवर उभी न राहता थेट प्रवासी बसतात त्या सिमेंट खुर्चीपर्यंत गेल्याने बस स्थानकात बसलेले प्रवासी, तरुण युवक, बालक जखमी झाले आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातील वरिष्ठ लेखनिक चंद्रकांत लक्ष्मण डोंतुल याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने 23 जानेवारी रोजी अटक केली होती। या प्रकरणी डोंतुल याला निलंबित करण्याचे आदेश मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांनी पदभार सोडण्यापूर्वी काढले आहेत। शीतल तेली उगले यांची राज्य शासनाने बदली केली असून त्यांची पोस्टिंग अद्याप जाहीर झालेली नाही। मात्र त्यांनी सोलापुरातून जाता जाता प्रशासनात चुकीचे काम करणाऱ्याला चांगलाच दणका दिल्याची चर्चा आहे। पंढरपूर तालुक्यातील सुगाव भोसे येथे अन्न आणि औषध प्रशासनाने छापा टाकला। यात दूध भेसळीसाठी वापरण्यात येणारा सुमारे 2 लाख रुपयांचा मोठा साठा जप्त केला। या प्रकरणी आरोपी दत्तात्रय महादेव जाधव, सचिन फाळके, अनिकेत कोरके या तिघांवर करकम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता 10वीच्या परीक्षेला शुक्रवारपासून दिनांक 21 पासून सुरुवात झाली। पहिल्या दिवशी मराठीच्या पेपरला 968 विद्यार्थ्यांनी दांडी मारली। 58,547 विद्यार्थ्यांनी मराठीचा पेपर सोडविला। जिल्ह्यात पहिल्याच दिवशी कुर्डुवाडीत एकावर कॉपी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली। दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सोलापूर जिल्ह्यात देखील उष्णतेत मोठी वाढ झाली आहे। वाढत्या उष्णतेचा फटका थेट वीज वितरणच्या ट्रान्सफॉर्मरला बसत आहे। तापमानात वाढ झाल्यामुळे माढ्यातील बरवडे येथे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे। राज्यभरात सध्या 10वी-12वीच्या परीक्षा सुरू आहेत। विद्यार्थी अभ्यास करून परीक्षा देण्यात मग्न आहेत, तर दुसरीकडे शिक्षक, आमदार महोदय मुलांसोबत फोटो सेशन करण्यात व्यस्त असल्याचं दिसून आलं आहे। 12वीचे विद्यार्थी पेपर लिहित असताना आमदार विक्रम काळे यांनी परीक्षा केंद्राला भेट दिली आणि पाहणी करतानाचे फोटो काढले। अशा अवेळी फोटो सेशनमुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडथळा निर्माण होत नसेल का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय।